जय शिवराय मित्रांनो. तर जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मी Insta360 X3 यूज करतो आहे. तर आता जेव्हा मी Insta360 घेतला तेव्हा सुरुवातीला एक मेमरी कार्ड घेतलं त्याच्यासोबत. पण जेव्हा पण मी व्हिडिओ शूट करायचो तेव्हा सारखा एक मेसेज लिहून येतो की स्लो कार्ड मे इंटरप्ट द व्हिडिओज. तर त्यामुळे बऱ्याचदा स्लो होतं किंवा तुम्ही फोटो क्लिक केला तर फोटो सेविंग खूप स्लो होते. तर याचं कारण जर तुमच्यासोबत असं होत असेल तर याचं कारण मेन आहे की जे मेमरी कार्ड मी यूज करतो आहे ते याला कॉम्पॅटिबल नाही आहे. तर कॉम्पॅटिबल कसं नाही किंवा कॉम्पॅटिबल कार्ड कोणतं असतं तर A2V30 ज्यावर लिहिलेलं असेल असंच मेमरी कार्ड आपण Insta360 सोबत वापरू शकतो. तर एक सॅन्डिस्कचं एक कार्ड आहे आणि आत्ता मी घेतले सॅमसंग प्रो प्लस. तर याचा रीड स्पीड आहे 180 Mbps आणि राईट स्पीड आहे 130 Mbps. तर जर हे कार्ड यूज केलं आपण तर जो मेसेज एरर येतो किंवा जे स्लो सेविंग आणि स्लो रेकॉर्डिंग होते तो इश्यू आपल्याला नाही येणार. तर आता ट्राय करूया. तर आता आपण हे अनबॉक्स करू आणि हे मेमरी कार्ड इन्स्टॉल करून बघूया. तर असं मेमरी कार्ड काढायचं आहे तुम्हाला. जिथे आपण बॅटरी आहे ते दोन नॉब तुम्हाला प्रेस करून बॅटरी बाहेर काढून घ्यायची आहे. बॅटरी बाहेर काढल्यानंतर इथे तुम्ही स्लॉट बघू शकता. SD कार्डचा स्लॉट आहे. हा SD कार्डचा स्लॉट आहे. याला तुम्ही एकदा प्रेस केलं की ते बाहेर येतं. जसं आपण एक सिम इजेक्ट करतो नॉर्मली. तर आधीचं कार्ड होतं हे पण 256 GB होतं, पण हे A1 क्लास होता, नॉट A2 क्लास. हे कार्ड इन्स्टॉल करू आपण आता. याला पण परत जस्ट ठेवून एकदा प्रेस करायचं आहे. इट गेट्स इन्स्टॉल आणि नंतर परत बॅटरी इन्स्टॉल करायची ऑन टॉप ऑफ दॅट. बॅटरी इन्स्टॉल केल्यानंतर मेक शुअर की इथे तुम्हाला काही रेड मार्किंग दिसत नाही. रेड मार्किंग दिसत नाही म्हणजे हा कम्प्लिटली लॉक झाला आहे. डस्ट आणि वॉटरपासून सेव्ह होतं. आता आपण कॅमेरा स्टार्ट करू आणि स्टार्ट केल्यानंतर आता याला तो जो स्लो कार्डचा इश्यू होता किंवा स्लो सेविंग होतं तो इश्यू येणार नाही. तर दिस इज हाऊ यू कॅन इन्स्टॉल द मेमरी कार्ड इन Insta360 X3 आणि कॉम्पॅटिबल मेमरी कार्ड हे तुम्ही यूज करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू गाईज. हा आपला व्ह्यू आहे सध्या आणि असं वेदर आहे पुण्यात. तर यू विल डेफिनेटली नीड दिस Insta360 X3 and have a good time guys.